पितृपक्षामध्ये गोडाचा कुठलाच दुसरा पदार्थ न बनवता आपण तांदळाचीच खीर बनवतो, कारण तांदळाच्याच खीरीचा मान आहे. तर चला आज आपण इथं फटाफट तांदळाची खीर बनवूया. तर काय केलं, पहिले आहे ना 1 वाटी फुल फॅट गाढा म्हशीचं दूध मी उकळायला ठेवून दिलं आणि छोट्या वाटीभर तांदूळ स्वच्छ धुवून घेतले. त्यातले चिमूटभर तांदूळ आणि थोडेसे सुक्या नारळाचे काप आणि थोडेसे काजू हे गरम दुधामध्ये फक्त 5 मिनिटं भिजवून घेतले आणि उरलेले तांदूळ आहे ना तुपामध्ये थोडेसे परतून त्यामध्ये तांदूळ होते तेवढंच पाणी आणि तेवढंच दूध टाकून ह्याच्या कुकरला 2 शिट्या काढून घेतल्या आणि भिजवलेले जे काजू नारळाचे काप आणि तांदूळ होते ना हे मिक्सरला बारीक थोडंसं दूध टाकून ह्याची पेस्ट बनवून घेतली. इकडे भातसुद्धा शिजला होता, तर मस्त चमच्याने त्याला असा स्मॅश करून घेतला. त्यानंतर उकळलेलं सगळं दूध ह्याच्यामध्ये टाकलं आणि ह्याला 5 मिनिटं उकळू दिलं. त्यानंतर बघा थोड्याशा तुपामध्ये आपल्या आवडीनुसार सगळे ड्रायफ्रुट्स इथे तळून घेतले आणि जी तांदळाची आपण पेस्ट बनवली होती ना ती पेस्ट आपल्याला ह्या खिरीमध्ये आता टाकायची आहे आणि परत 5 मिनिटं उकळून घ्यायची. थोडीशी चवीपुरती साखर टाकायची, वेलची पावडर, तळलेले ड्रायफ्रुट्स टाकले आणि 5 मिनिटात उकळून खीर तयार आहे.